हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आज रविवार आहे. बायकोने मला चॅलेंज दिलं होतं, तुम्ही एका रानामध्ये एका सरीमध्ये 7-8 वांग्याची झाडे लावा आणि त्या वांग्याच्या झाडाला तुम्ही व्यवस्थित सांभाळा, त्याला वांगी लागतात का मला सांगा. तर आता ती वांग्याची झाडं आम्ही बघायला आलेलो आहे. तर बघा आता त्याला वांगी आलेली आहेत का नाही. छोटाच ब्लॉग आहे आपला, आजचा छोटाच व्हिडिओ आहे, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर चला बघूया आपण वांग्याच्या झाडाला वांगे किती लागलेत. इथं बघा मित्रांनो, जवळजवळ 7-8 झाडं लावायला सांगितली होती, पण मी चक्क 11 झाडं लावलेली आहेत. वांग्याची झाडं मोठी झालेली आहेत, फुलं लागलेली आहेत त्याला. आता वांगी कधी लागतात काय माहिती. एक वांग सापडले फक्त बघा, आम्हाला एक वांग गावले. बायकोला काय मध्ये मध्ये बोलल्याशिवाय दम निघत नाही. तरी बघा तुम्ही, तिनं आणलंय तुम्हाला दाखवायला व्हिडिओमध्ये. ओके, अजून बघूया आपण काय सापडतंय का. पण आपलं चॅलेंज तर सध्या पूर्ण झालंय. हो का, इथं छोटंसं वांग आहे, खूप छान दिसतंय. आहेत बऱ्याच ठिकाणी रोप लावली होती, तरी छोटी छोटी वांगी आलेली आहेत. चॅलेंज पूर्ण झालेलं आहे वांग्याचं. शेजारीच असलेल्या द्राक्ष बागेत आलोय मी. तुम्ही बघा, छोटे छोटे मनुके शोधतोय मी, खूप गोड लागतात. सापडतात का नाही काय सांगू शकत नाही मी. भेटलं तर बरंच आहे, पण द्राक्षच भेटली सध्या. बघा, मनुके शोधत होतो, आपल्याला द्राक्षच भेटली खायला. तरी आपण मनुके शोधणारच आहोत. द्राक्ष इतकी गोड आहे ना, विचार करा मनुके किती गोड लागतील ह्याचे. आता रानात आलोय तर मित्रांनो, जाता जाता थोडे लिंब घेतलेत. दुपारचं बाहेरून घरी आल्यानंतर सरबत पिऊ वाटतं, छान असतं शरीरासाठी, विटॅमिन सी साठी. अजून मी द्राक्षातच फिरतोय. तर द्राक्ष घेतली, लिंबू घेतले. जाता जाता गवारीच्या शेंगा आणि लांबक्या मोठ्या शेंगा, त्या शेवग्याच्या शेंगा तोडतो. आज जरा होम मिनिस्टर खुशच करून टाकतो. होम मिनिस्टरचा आदेश आलता, अजून 1-2 आणा गड द्राक्षीचं. हे पहा, अजून एक भेटलेला आहे, तोडतो. आता जास्त वेळ लावणार नाही, माझा उशीर झाला ऑलरेडी भरपूर. इथं आल्यानंतर शेतात एक गड बघतो आणि जातो. आता जाताना मला अजून शेवग्याच्या शेंगा तोडायच्यात. दुपारचं वातावरण आहे मित्रांनो, गरम जास्त होत आहे. तुम्हाला दिसतंय माझ्या चेहऱ्यावरती ऊन पडलेलं आहे. थोडी द्राक्ष गोळा केली, सरकारच्या ओढणीमध्ये गवारीची शेंग घेतलेली. चला, ती बाबळीची झाड आहे ना, तिथं शेवग्याच्या शेंगा तोडा जायच्यात. बराच वेळ झाला तर मित्रांनो शेतात गेल्यामुळं आम्ही सगळं काम अर्धवट सोडून घरी येऊन बसलेलो आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.